लोकसभेत आज एक देश एक निवडणूक याविषयीचं विधेयक अर्थात 129वे घटना दुरुस्ती विधेयक मांडण्याचं नियोजन करण्यात आलंय। विधिमंत्री अर्जुन राम मेघवाल हे विधेयक मांडतील। देशात लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका एकावेळी घेण्याचा प्रस्ताव या घटना दुरुस्ती विधेयकामध्ये मांडण्यात आलाय। शक्यतो वर्ष 2034 पासून एकावेळी निवडणुका घेण्याचा प्रस्ताव या विधेयकाच्या माध्यमातून मांडण्यात आलाय। यासाठी एका अधिसूचनेद्वारे एक नियत दिनांक घोषित करण्यात येईल। यासाठी 2 सप्टेंबर 2023 या दिवशी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली होती। या समितीने 14 मार्चला राष्ट्रपतींना शिफारशी सादर केल्या। सरकारने या शिफारसींचा स्वीकार केलाय। पहिल्या टप्प्यात लोकसभा आणि केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभासहित अन्य विधानसभांच्या निवडणुका एकावेळी घेतल्या जातील। शिफारशींची अंमलबजावणी करण्यासाठी विविध कायद्यांमध्ये सुधारणा करण्याचाही प्रस्ताव आहे। केंद्रशासित प्रदेश कायदा सुधारणा विधेयक 2024 प्रस्तावित आहे। त्याबरोबरच संघ राज्य क्षेत्र कायदा सुधारणा विधेयक 2024, संघ राज्य क्षेत्र सरकार अधिनियम 1963च्या कलम 5 मध्ये सुधारणा, राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्ली सरकार अधिनियम 1991च्या 5व्या कलमात सुधारणा आणि जम्मू काश्मीर पुनर्गठन अधिनियम 2019च्या 17व्या कलमात सुधारणा प्रस्तावित आहेत। दरम्यान लोकसभेत आज सर्व सदस्यांनी सभागृहात हजर राहण्याबद्दलचा पक्षादेश भाजपाने जारी केलाय। तर केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकतीच एक देश एक निवडणूक विधेयकाला मंजुरी दिल्याचंही वृत्त आहे।